लोकराज संवाद कक्ष या नव्या आणि अत्यंत आवडते असलेल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला मंडळी, लवकरच आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत, तेव्हा लोकराज संवाद कक्ष या नव्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। 1 एप्रिलपासून बदलणारे अर्थविषयक नियम आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम या विषयावर आपण चर्चा करतो आहोत। 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात अनेक क्षेत्रांसाठी नवे नियम लागू होत आहेत। एटीएममधून पैसे काढणे, UPI व्यवहार, बचत खाते आणि क्रेडिट कार्ड याच्याशी संबंधित नियमाचा त्यात समावेश आहे। नियम क्रमांक 1, नव्या वित्त वर्षात दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे फक्त 3 वेळाच मोफत असेल। त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 ते 25 रुपयाचे शुल्क लागेल। नियम क्रमांक 2, बँकाच्या बचत खात्यातील किमान शिल्लक किती असावी याविषयीच्या नियमात बदल होईल। मेट्रो शहरे, निमशहरी भाग आणि ग्रामीण भाग यानुसार वेगवेगळी किमान शिल्लक खात्यावर ठेवावी लागेल। नियम नंबर 4, धनादेशाद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम PPS लागू होईल आणि 50,000 रुपयापेक्षा जास्त रकमेच्या धनादेशाची काही माहिती ग्राहकास बँकेला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यावी लागेल। नियम क्रमांक 4, नव्या वित्त वर्षात ग्राहकांच्या सहाय्यासाठी बँका AI बँकिंग असिस्टंट सेवा सुरू करीत आहेत। त्यासाठी AI संचलित चॅटबॉट आणले जाईल। नियम क्रमांक 5, SBI आपल्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डावर स्विगी रिवॉर्ड 5 पट कमी करणार आहे। एअर इंडिया सिग्नेचर पॉईंट्स 30 वरून घटवून 10 करण्यात येतील। नियम नंबर 6, दीर्घकाळापासून वापरात नसलेल्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले UPI खाते बंद होईल, त्यांना बँक रेकॉर्डमधून हटवले जाईल। नियम नंबर 7, नव्या वित्त वर्षात आयकरासाठी जुनी कर पद्धती हवी असल्यास तिची निवड करावी लागेल। निवड न करणारे ग्राहक आपोआप नव्या कर व्यवस्थेत येतील। नियम क्रमांक 8, पॅन व आधार लिंक नसेल तर नव्या वित्त वर्षात लाभांश मिळणार नाही। लाभांश आणि भांडवली लाभातून TDS कपात ही वाढेल। नियम नंबर 9, डीमॅट खाते सुरू करण्यासाठीचे नव्या वर्षातले नियम कडक होतील। सर्व वापरकर्त्यांना KYC आणि वारसाचे नामांकन नव्याने करावे लागेल। नियम क्रमांक 10, अनेक बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याजदराच्या नियमामध्ये बदल जाहीर केले आहेत। आता खात्यात जमा होणाऱ्या रकमांच्या आधारे व्याजदर ठरवले जातील, त्यामुळे मोठी रक्कम असलेल्या ग्राहकांना अधिक व्याज मिळण्याची शक्यता आहे। चला तर, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्याला लागू असणार आहे। मंडळी, लोकराज संवाद कक्ष या नव्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।